नमस्कार. आता गेले बरेच दिवसापासून चर्चा कडाव केसरीची आहे आणि सर्व प्रेक्षकांची आतुरता आहे. मागील मुलाखतीमध्ये मी जी बक्षिसं आपल्या इथे हजर झालीत, ती सर्व बक्षिसं दाखवली. परंतु प्रत्येक प्रेक्षक असो, बैलगाडा मालक, चालक असो, प्रत्येकाची आतुरता होती, की बक्षिसं नक्की कोणत्या स्वरूपात मिळणार आहेत. तर त्या संदर्भात आपण स्पष्टीकरण द्यावं दादा, कसं काय असणार आहे? सर्वप्रथम आज हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना माझ्याकडनं शुभेच्छा. आणि ज्या मैदानाची सर्वजण मागणी करत होते आणि आतुरतेने वाट बघत होते, हे मैदान आपण 23 मार्चला घेतलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त. आणि आपण त्यानिमित्त जी बक्षिसं ठेवली होती त्याची एक आपण जो ट्रेलर बोलतो त्या हिशोबाने आपण एक सर्वांना पाठवलं होतं. पण सर्वांची इच्छा होती का ती बक्षिसं कशी कशी असणार आहे, तुमच्या माध्यमातून डिक्लेअर करतोय. एक गोंड्या 2 गोंड्याच्या ज्या शर्ती होतील त्यांना आपण एक पल्सर बाईक ठेवलेली आहे आणि एक मोठा फ्रीज ठेवलेला आहे, ते 3 डोअरचा. त्याच्यानंतर एक गोंड्यावरती ज्या शर्ती होतील त्याच्यासाठी एक बाईक असणार आहे आणि एक सोफा सेट असणार आहे. त्याच्यानंतर अर्ध्या गोंड्याच्या ज्या शर्ती होतील त्याच्यासाठी एक फ्रीज असणार आहे आणि एक सोफा सेट असणार आहे. त्याच्यानंतर परत ज्या 11,000च्या शर्ती होणार आहेत त्याच्यासाठी एक एक वॉशिंग मशीन असणार आहे, एक AC असणार आहे आणि एक फ्रीज असणार आहे. बरोबर. आणि ज्या 3,000 ते 11,000 पर्यंत ज्या शर्ती होतील त्याच्यासाठी 7 बैलगाड्या मालकांना आम्ही बक्षिसे देणार आहेत. त्याच्यामध्ये 2 कूलर असणार आहेत, ते 150 लिटरच्या पुढचे असणार आहेत. त्याच्यानंतर एक वॉशिंग मशीन असणार आहे, एक 32 इंची TV असणार आहे आणि 3 रिमोटचे फॅन असणार आहे. ड्रायव्हर लोकांसाठी पण आम्ही बक्षिसं ठेवलेली आहेत. ते बक्षीस असे आहेत, एक TV असणार आहे 43 इंचाची, साऊंड सिस्टीम असणार आहे, जी आपण साऊंड सिस्टीम इतर पार्टी लावतो. घरातली नाही, छोटी नाही, एक मोठी साऊंड सिस्टीम आहे. त्यानंतर 2 कूलर आहेत आणि सुट्टी मेकरसाठी पण आम्ही बक्षिसे ठेवलेली आहेत. 2 फॅन आहेत, रिमोटचे फॅन आहेत. आणि 11च्या आतमध्ये ज्या गाड्या येतील, त्या गाड्या होतील त्यांना एक छकडा ठेवला आहे, गाडा, आणि एक कुटी मशीन ठेवलेली आहे. जे प्रेक्षक वर्ग येणार आहेत त्याच्यासाठी एक साऊंड सिस्टीम आहे आणि एक कूलर आहे, असं त्यांच्यासाठी पण आम्ही बक्षीस ठेवले. या अशा पद्धतीने बक्षिसं सर्व 23 तारखेच्या मैदानातले आहेत. त्यानंतर ही बक्षिसं सर्व प्रत्येक लकी ड्रॉमध्ये दिले जातील. असं नाही का आम्ही बक्षिसं कबूल केल्यात आणि मग ती कुणाला तरी पार्सलिटी करून देणार, असं कुठल्याही प्रकारचं नाही होणार. कारण मागच्या वेळेस जशी मी बक्षीस वाटली त्याच पद्धतीने ही बक्षीस वाटली जातील. प्रत्येकाचे लकी ड्रॉ काढले जातील एखाद्या छोट्याशा मुलाकडनं आणि ते वाटले जातील. आणि त्याच्यानंतर या मैदानात येणारे जे कोणी गाडा मालक असतील, हारो किंवा जिंको, त्यांना आम्ही सर्वांना एक सन्मान चिन्ह पण देणार आहेत सर्वांना. म्हणजे एक दादा जे काही गाडा मालक येणार आहेत, ते हारो अगर जितो, पण त्यांना एक आपल्या मैदानाची आठवण म्हणून प्रत्येकाच्या घरी सन्मान चिन्ह हे नक्कीच हो. मिळणार आहे. त्यानंतर दादा अजून काय माहिती सांगायची मैदानाबद्दल? आता मैदानाबद्दल माहिती सांगायचं म्हटलं तर बघा, मी सर्व गाडा मालकांना एक विनंती करेन की हे जे मैदान मी ठेवतो हे मी काही कुठं पैसे कमवण्यासाठी ठेवत नाही आणि कुठं नाव कमवण्यासाठी पण ठेवत नाही. परंतु मी एक बघतोय का गाडा मालकांना पण कुठंतरी चांगली सवय लागली पाहिजे. मी सवय तर नाही लावू शकत त्यांना, तुम्हाला तुम्हीच तुमची लावून घेतली पाहिजे आणि कुठंतरी एक शिस्त राहिली पाहिजे आणि चांगलं मैदान प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे. त्या हिशोबाने मी हे प्रयत्न करतोय. म्हणून मी मैदान अशा पद्धतीने केलेलं आहे का तुम्हाला खरोखरच तिथं आल्याच्या नंतर स्वतःलाच वाटलं पाहिजे का आपण या मैदानाची शिस्त राखली पाहिजे. म्हणून वरती आम्ही पूर्ण बॅरिकेड करणार आहेत की जेणेकरून पूर्ण त्या गाड्या त्या बॅरिकेडमध्ये राहतील. त्याच्यानंतर बॅरिकेडमध्ये गाडी आल्याच्या नंतर तुम्ही तर टोकन नंबर त्या घेणारच आहेत, कुठला जिथं जोडी जमेल तेव्हा तुम्ही टोकन पावती तर घेणारच आहेत. परंतु त्या बॅरिकेडमध्ये आल्याच्या नंतर तुमच्याकडे तुमचा जोडीदार असला पाहिजे, तुमचा ड्रायव्हर असला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं टोकन भेटेल, तेव्हाच तुमची गाडी खाली जाईल. हे तुम्ही प्रत्येकाने दक्षता घ्यायची. म्हणून जे मला ज्या ज्या ठिकाणी जोड्या सुटण्यासाठी जी अडचण होते ती झालीच नाही पाहिजे. जोडी सुटण्यासाठी फार फार तर 2 ते 3 मिनिटं लागतात, जास्त तर 3 मिनिटं. कुणाचा बैल लागला नाही किंवा कुणाचा बैल सुटला किंवा अजून काय झालं तर 3 मिनिटात जोडी सुटायला लागतात. तशी जोडी 1.5 मिनिटात ते 1 मिनिटात सुटते, मी अनेक ठिकाणी बघितले. म्हणून तुम्हाला एक विनंती आहे का हे मी नियोजन करतोय हे फक्त 1.5 ते 3 मिनिटात जोडी सुटलीच पाहिजे याच्यासाठी नियोजन करतोय. तर वरच्या ठिकाणी सर्व गाड्या एक जागी जमा होतील, त्या ठरल्यात त्या. तिथं ड्रायव्हर आणि तुमचा गाडी जोडीदार असल्यानंतर तुम्हाला दुसरं टोकन भेटेल, ते तुम्ही खाली घेऊन जायचे. खाली सुद्धा मोठ्या बॅरिकेडमध्ये मैदानामध्ये तुम्हाला उभं राहायचंय. त्या ठिकाणी सुद्धा ज्या ठिकाणची उजी जोडी असेल त्यांना उजी साईडला जायचंय
डावी साईडची जोडी असेल त्यांनी डाव्या बॅरिकेड मध्ये जायचंय. तिथं पूर्ण वरती ह्याच्या तुमचे जे बॅरिकेड बनवले आहेत त्याच्यावरती पूर्ण बोर्ड असतील. उजवी साईड डावी साईड त्याच हिशोबाने तुम्ही लाईनीत उभं राहायचंय आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पुढे यायचंय. आणि पुढे सुद्धा येताना तुमचा एक दोन्ही टोकन नंबर समोर असतील तरच तुम्ही आतमध्ये यायचंय. तुम्ही आतमध्ये यायची आवश्यकता नाही, आम्ही तुम्हाला आतमध्ये घेऊच, कारण आमची माणसं असतील ते तुम्हाला तिथं सिस्टीमच त्या पद्धतीने समजेल. आणि जोडी ही एकच आतमध्ये असणार आहे. तुमच्या माध्यमातून एक मी आता सर्वांनी विनंती करतोय का जोडीच्या मागे जे 20-25 लोक येतात ती कृपा करून कोणी आतमध्ये आणू नये. जे सुट्टीला फक्त जे काय 5-6 लोक तुम्हाला बैल धरायला लागतात तीच आतमध्ये घेतली जातील. त्याच्या व्यतिरिक्त एकही माणूस आतमध्ये घेतला जाणार नाही. कोणी बोलल माझी जोडी आहे मी पुढे जाऊन उभा राहतो, आम्ही त्याला पुढे उभा राहून देणारच नाही. याची प्रत्येक गाडा मालकाने दखल घ्या. कुणाला वाटत असं माझा बैल पाकल, मी तुम्हाला माझ्या माध्यमातून इथून सांगतोय एकाचाही बैल पाकणारा अशी मी व्यवस्था केलेली, एकही बैल पाकणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही निश्चित राहा, किती बैल तुमचा पाकणारा असेल तरी तिथं पाकणार नाही याची गॅरंटी मी देतो. म्हणून तुम्हाला ही विनंती करतो का तुमच्या जोडीच्या मागे फक्त सुट्टी मेकर म्हणजे एक बैलाला पकडायला जास्तीत जास्त 3 लोक लागतात. 3 ना 3 6 लोक. याच्या व्यतिरिक्त कोणीही जास्त आतमध्ये आणायचा प्रयत्न करू नये ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. त्याच्यावरती जर तुम्हाला माणसं लागत असतील तर तुम्हाला विनंती करतो मी बैल आणूच टाका. कारण नियोजन तुम्ही बिघडवण्याचं काम करणार आहेत, जास्त लोक तुमच्या आतमध्ये येणार असतील. आणि त्याच्यानंतर एक विनंती अशी करतो, जोडी सुटल्याच्या नंतर एकही माणसाने पुढे येऊ नये. जोडी सुटल्याच्या नंतर तिथूनच मागे जावं, कारण आपल्याला शर्ती पूर्ण करायच्या आहेत. मागच्या वेळेस माझ्या इथं 400च्या वरती शर्ती झालेल्या आहेत. यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त होतील याची मी गॅरंटी देतो. कारण मागच्या वेळेस काय आलं 2 ते 1.5 वाजेवर 1 वाजेवर पार पडतं. व्यवस्थित नियोजन झालं होतं, सर्वांनी सहकार्य केलं होतं. त्याच्यानंतर पूर्ण नियोजन बिघडलं होतं. म्हणजे जोड्या आधीमध्ये टाकल्या होत्या, त्या जोड्या आधीमध्ये टाकू नये म्हणून मी आज एवढी मोठी मेहनत घेतलेली. सर्व बॅरिकेड केलेले आहेत, अशा लाईनी तयार केलेल्या आहेत की एक लाईनीला कमीत कमी 20 गाडी उभी राहील. म्हणजे दोन्ही गाड्या जर का पकडल्या डावी आणि उजवी तर अशा 60 ना 60 120 गाड्या उभ्या राहू शकतात असे मी नियोजन केलेले. तर 120 गाड्या वरती 100 गाड्या वरती खाली अशा जवळ 250 गाडी एक वन टाइमला उभी राहू शकते अशी मी व्यवस्था केलेली. असं कुणी गृहीत धरू नका का मग एवढ्या गाड्या राहिल्यानंतर मग त्या गाड्या कशा होतील. पुढची गाडी जर का समोर समोर असेल आणि तशी येणारच, त्याच्याशिवाय गाडी खाली येणार नाही. दोन्ही गाड्या समोर समोर असणारच आहेत, त्याच्यामुळे गाडी सुटायला टाइम लागणार नाही. हे माझं अशा पद्धतीने नियोजन आहे. अजून काही नियोजन बदल असेल तर दुसऱ्या बाईट मध्ये तुम्हाला मी सांगेन. दादा आता परमिशनचं आपल्या कसं चाललंय, म्हणजे मैदान जे रितसर परमिशनचं होणार आहे तर त्या परमिशनचं प्रोसेस चालली आहे का? प्रोसिजर झालेली आहे. परमिशन शिवाय मी कुठलं मैदान घेत नाही, याच्या आधी पण तुम्हाला कळलं. साधं मैदान नाही घेतलं मी. बरोबर. हे तर माझं जयंतीचं मैदान आहे आणि इथं गर्दी भरपूर होणार आहे. आणि जे प्रेक्षक वर्ग येणार आहेत त्यांना पण मी हात जोडून विनंती करतो, सर्वात जास्त विनंती करतो माझ्या इथल्या आजूबाजूच्या लोकांना का बाहेरचा प्रेक्षक वर्ग आपल्या इथे येऊन त्यांनी शिस्त पाळतोय, तुम्ही येऊन इथे शिस्त बिघडताय. तुमची शिस्त इथं बेशिस्त जर का असेल तर मी ती कपून घेणार नाही, मग तो कोणी पण असू दे. आता काय काय नाव वाटत असेल आगावगिरी बोलत असेल त्याला माझा नाईलाज आहे, मला बोललं भागे. कारण मी जी मेहनत करतोय महाराष्ट्रात कोण मेहनत घेत नसेल. कारण आज कोणाला वाटत असेल काय झालं होतं मैदान तिथं फाटी तयार होती, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो आज तारीख 17 आहे. मागच्या वेळेस मी 17 तारखेच्या आधी बाईट दिलेली, तिथून मी मेहनत घेतोय, अजून माझी मेहनत संपलेली नाही. 21 तारखेपर्यंत तिथे मला राहायचं आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती हात जोडून करतो, बाजूचे बाहेरचे येणारे प्रेक्षक मदत करतोय, आजूबाजूचा जो प्रेक्षक वर्ग आहे जो ओळखीचा आहे तो म्हणतो काय होतोय जाऊ दे आपलंच मैदान आहे. म्हणून तुम्ही प्रेक्षकांनी इथं बाजूचा असो का बाहेरचा असो त्यांनी इथं मैदानाचं जे नियोजन आहे ते बिघडवण्याचं काम करू नये. तसंच गाडा मालकांना विनंती आहे, तुम्ही सकाळी जितक्या लवकर याल तितकं बरं होईल. तुम्हाला त्याच्यासाठी मी बक्षिसं पण ठेवलेले आहेत. इथं बक्षिसं आहेतच, पण इतर पण बक्षिसं मी देणार आहे, ते मी आता ओपन करणार नाही. ज्या लवकर शर्ती होतील, ज्या आधी गाड्या येतील, रात्रीच्या गाड्या येतील त्याच्यासाठी पण बक्षीस आहे, पण मी ते आता ओपन करणार नाही. नाहीतर मग काय होणार तिथं ज्याला वाटेल का मला काहीतरी बक्षीस भेटणार त्या हिशोबाने काहीतरी चुकीचं होईल, म्हणून मी ते बक्षीस ओपन करत नाही. ते पण बक्षीस मी वेगळं ठेवलेलं आहे. रात्रीच्या गाड्या येतील 10च्या आतमध्ये 11च्या आतमध्ये ज्या गाड्या होतील
त्यांच्यासाठी पण मी बक्षीस लावलेलं आहे, पण वेगळं पण बक्षीस काहीतरी मी देणार आहे. म्हणून हे मैदान व्यवस्थित करण्यासाठी सर्वांना माझी विनंती आहे का तुम्ही लवकरात लवकर या आणि मैदानाची शिस्त पाळा, माझी मेहनत बघून तरी शिस्त पाळा, अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती. दादा आता मैदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग असणार आहे आणि कडाव केसरीचं मैदान म्हटल्यावर मागच्या वेळी जी गर्दी होती त्याच्यापेक्षाही जास्त गर्दी होण्याचा संभाव्य म्हणजे आढावा आहे. तर दादा सर्वात महत्वाचं म्हणजे काय वैद्यकीय सुविधा वगैरे कशा असणार आहेत मैदानात? इथे मागच्या वेळेस जसं ठेवलं होतं तसं सर्व सुविधा असणार आहे. वैद्यकीय सुविधा भरपूर प्रमाणात आहे, कारण आपलं कडाव हे गावालाच लागून मैदान आहे आणि आपल्याकडं डॉक्टर लोकांची टीम चांगल्या प्रकारची आहे, त्यामुळे त्याच्यात काही आम्ही दुर्लक्ष केलेलं नाही. त्याची सुविधा चांगली आहे. ही गोष्ट मी जागोजागी मागच्या वेळेस मी बोललो होतो का मला मैदान बनवण्यासाठी जवळजवळ 1 महिना लागला. मला ग्राउंड लेवलला जेवढं उतरायचं होतं तेवढं मी काही उतरलो नाही, पण यावेळेस मी पूर्ण उतरलेलो आहे. आणि यावेळेस ज्या ज्या ठिकाणी बैलगाड्या मालक आपले बैल उतरवणार आहेत, आता उन्हाचा जास्त भर असल्यामुळं बैलांना पाणी करण्यासाठी, बैलांना पाणी पाजण्यासाठी ही पण सोय एकच जागी नाही, प्रत्येक जिथे इथं माझी 6-7 मैदान आहेत त्या ठिकाणी मी टँकर किंवा पाण्याची टाकी मी तिथे उपलब्ध करून देणार आहे. फक्त जे कोणी पाणी घेणार आहे त्याला विनंती हीच राहणार आहे का त्याला कॉक असणार आहेत आणि प्लास्टिकचे पाईप असणार आहेत, तर तुमच्यासाठी ती सोय केलेली आहे, ते तोडू बिडू नका, त्याचा लाभ व्यवस्थित घ्या, अशी माझी विनंती. मी ते व्यवस्थित तर करणार आहे, पण प्रत्येक मैदानात मी ग्राउंडवरती पाण्याची सोय करणार आहे. आणि दुसरी बाईट मी लवकरच देणार आहे, काय थोडंसं बाकी राहिलं असेल तर थोड्या ती पण बाईट देणार मी. आणि आता तर सांगतोय, नंतर पण मी सांगतोय, खाली जे सत्य लावतात त्यांनी येऊ नका, बाहेर जे सत्य लावतात त्यांनी पण येऊ नका, कारण पोलीस बंदोबस्त मी त्याच्यासाठी ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट, प्रेक्षक या पाठीतून त्या पाठीत ते जातात ते इथं राहणारच नाही, कारण बॅरिकेड पूर्ण राहणार आहे. परंतु ज्यात जास्त कोणी मस्ती करणार असेल आणि बाहेरनं पण कोण सत्य लावणार असेल तर त्यांच्यासाठी कॅमेरे आहेत आणि पोलीस बंदोबस्त पण आहे. कोणाच्या कारवाई जर का झाली तर त्याला कमिटी जबाबदार राहणार नाही. हे त्याचे त्यांनी भोग बघायचे आहेत, कारण हे जयंतीच्या निमित्त मी मैदान ठेवलेलं आहे, त्यामुळे मी बाहेर पण सट्ट्यावाला बसून देणार नाही आणि ग्राउंडला तर अजिबातच नाही. माझी एक इच्छा अशी आहे सर्व बैलगाडा मालकांना, बघा पटत असेल तर आपण बैलांचा खेळ करतोय, माणसाचा नाही. माणसाचा असं असेल तर माणसं बोलू, आपण बैलांचा खेळ करतोय तर बैल हे खुल्ले पडले पाहिजे, त्यांना कुठे अडथळा झाला नाही. मग त्यांना अडथळा सर्वात जास्त कुणाचा होतो? हे 2 पायाचे जे लोक आहेत ना, यांचा अडथळा जास्त होतो. कोणतरी मध्ये येतो हुल देतो, कोणतरी मध्ये येतो सोटा मारतो, कोणतरी चापूक मारतो. मग ते कमिटीला दाद मागण्यापेक्षा, कमिटीवर ग्रुपवरती चर्चा करण्यापेक्षा आम्ही जे नियम टाकलेत ना ते तुम्ही पाळा. तुम्ही मध्ये येऊच नका, मध्ये येण्यासारखं आम्ही काही ठेवलेलंच नाही, परंतु तोडून मध्ये येण्याचा प्रयत्न करू नये, कारण आज मी काय कष्ट करतोय ते मला माहिती आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय, नंतर करणार नाही. म्हणून सर्वांना विनंती करतो, सर्वांनी या, आनंद घ्या आणि ग्राउंडला मदत करा.